नमस्कार, आपण पाहता धाडस मराठी न्यूज। यवतमाळ जिल्ह्यात अवैध धंदे, बेकायदेशीर शस्त्रे आणि गुन्हेगाराविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे। महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका तरुणाला गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रवी संतोष शिंगारे, वय वर्ष 29, राहणार धम्मनगर, श्रीरामपूर, पुसद। मिळालेल्या माहितीनुसार 9 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक महागाव परिसरात गस्त घालत असताना मौजे आंबोडा येथील अतिथी हॉटेल जवळ तुळजापूर नागपूर महामार्गावर एक इसम बेकायदेशीर शस्त्र घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारावर पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले। अंगझडती दरम्यान त्यांच्याकडून सुमारे 30,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। एकूण 31,000 रुपयाचा शस्त्रसाठा पोलिसांनी हस्तगत केला आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3 आणि 25 अन्वये महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंतासाहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज मांडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड आणि त्यांच्या पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली। अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात पोलिसांची कारवाई यापुढेही अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिलाय। पात्रा धाडस मराठी न्यूज, उमरखेड।